नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो, मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी चे धडा क्रमांक 13वें अदलाबदल आज आपण अभ्यास करणार आहोत। याचे लेखक पन्नालाल पटेल, ची जन्म 1912 साली आणि मृत्यू 1999। प्रसिद्ध गुजराती लेखक, हे गुजराती लेखक आहे। विविध लघु कथा संग्रह, बाल साहित्य एकांकिका प्रसिद्ध आहे। अमृत व इसाब हे दोघे मित्र आहे। या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे। बटरफ्लाय चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। चला आपण सुरू किया या पाठाचे पाठ सुरू करूया। होलीचे सण होता, होली का त्यौहार था। संध्याकाळची वेळ होती, संध्या का समय था। गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती। गांव के पास कुछ बच्चे नीम के झाड़ के पास एकत्र हुए थे। पेड़ के पास एक मेकांवर धूल उड़वत खेलत होती, एक दूसरे के ऊपर धूल उड़ाकर खेल रहे। अमृत व इशाब या दोघांची घट्ट मैत्री होती, बड़ी घनिष्ठ मित्रता थी इन दोघांची। ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले। दोनों ही दूसरे के कंधे पर हाथ रख कर आए और एक दूसरे के साथ खेलने लगे। आजच सिवून आलेले नवे कपडे दोघांनी घातलेले होते। दोनों ने आज ही सिया हुआ नए कपड़े पहने हुए थे। दोघांचे कपड़े, रंग, आकार व कापड़ सर्व दृष्टीने अगदी सारखे होते। सभी प्रकार से दोनों के कपड़े एक जैसे थे। दोघी एका शाळेत एकाच वर्गात होते। दोनों एक ही विद्यालय और एक ही कक्षा में पडते थे। दोघंही घराची रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती। एकाच वर्गात दोघंही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती। थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती। दोनों बच्चों का प्रत्येक बात, हर बात मिलती जुलती थी। फरक फक्त इतकाच होता कि अमृतला आई वडील होते, इसाबला फक्त वडील होते। अंतर दोनों में इतना ही था कि अमृत के माता पिता दोनों थे और इशाब के पिताजी नहीं थे, यानी वो उनकी मृत्यु हो चुकी थी। दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली। दोघांनी एक सारखे कपडे घातलेले म्हणून पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत साहब, तुम्ही दोघं किती एक सारखे आहात। एक दूसरा लड़का बोलता है, अरे तुम दोनों एक जैसे कितना एक दूसरे से मिलते जुलते दिखाई दे रहे हो। यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली, अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत। म्हणजे तुम्हा दोघांची ताकद ही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, ते तरी आम्हाला बघायला मिळेल। अब देखो, दूसरा एक लड़का उन लोग को चढ़ा रहा है कि अगर तुम लोग एकदम देखने में एक जैसे हो तो तुम लोग की ताकत भी एक जैसी होगी। तुम लोग आपस में कुश्ती क्यों नहीं करते, पता चल जाएगा कि किसके पास ज़्यादा ताकत है और किसके पास ज़्यादा ताकत नहीं है, तो हम लोग को देखने को मिलेगा। पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली। तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया। चला या पुढे। आणखी एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे। इशाब ने अमृतकडे पाहिले। इशाब ने अमृत की ओर देखा। अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारेल नहीं, मेरी माँ मुझे मारेगी। त्याची भीती खरी होती, उसका डर जो है सही था। तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याच्या बजावले होते, हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास, आता जर का तू ये मडवलेस किंवा फाड़ेस तर लक्षात ठेव। जब घर से बाहर वो कपड़े पहन के निकल रहा था, तभी उसकी माँ ने उसको चेताया था कि देख, तू बहुत जिद कर रहा था, इसलिए तुमको हमने नए कपड़े दिए हैं, और अगर ये गंदा हुआ या फटेगा तब तुम ध्यान देना, तुम समझना। अमृतने आई वडिलांपाशी खूप हट्ट धरला होता की हे खरे होते। इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्याने हट्ट धरला होता की इसाब सारखा शर्ट मिळालाच पाहिजे। आई जर नाही मिळाली तर बाबा काही ऐकणार नाहीत, हे अमृत पक्क ओळखून होता। पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता, वो आसानी से हार मानने वाला नहीं था।
अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची तयारी नव्हती. कपड़े खराब होंगे उसकी कोई तैयारी नहीं थी. अगर कपड़े खराब होंगे तब क्या करेगा. त्यातही इसाब बरोबर कुश्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. और उसमें से भी वो इसाब के साथ कुश्ती लड़े उसकी तो बिल्कुल इच्छा नहीं थी. त्याच वेळी उसी समय एकाने अमृताचा हाथ पकड़ून म्हटले. एक ने एक किसी दूसरे लड़के ने अमृत का हाथ पकड़कर कहा, चल रे कुश्तीचा एक डाव हो दे. चलो एक बार कुश्ती का एक बार हो जाने दो. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खींचून नेले. अमृत को खाली मैदान में खींच के ले गया. त्या मुलांच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. देखो केशव, मुझे कुस्ती खेलने की बिल्कुल इच्छा नहीं है, मुझे छोड़ दो. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गमतीने ओरडली. अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. सब लोग ललकारने लगे, सब बच्चे, कि अमृत हार गया, केशव जीत गया. हिसाब हे सहन झाले नाही हिसाबला. हिसाब को सहन नहीं हुआ. त्याच्या पाराला चढला. त्याच्या पारा चढला. तो गुस्सा आ गया. त्याने केशवचा हाथ धरून म्हटले. ने केशव का हाथ पकड़कर कहा, चल ये मी तुझ्या बरोबर कुश्ती लड़तो. चलो मैं तुम्हारे साथ कुस्ती लड़ता हूँ. केशव गुटमळला. पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. दोनों बच्चे आपस में भिड़ गए. हिसाब ने पेच घालून केशवला चित केली. हिसाब ने दाव मारकर केशव को चित कर दिया, जमीन पर गिरा दिया. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाच्या भलतेच गंभीर वळण लागले आहे. आता केशवचे आई वडील आपल्याला रागावतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पड़ून गेले कि केशव गिर गया है, उसके कपड़े गंदे हो गए हैं, अब उसके माँ पिता उसके ऊपर चिल्लाएंगे. दोघेही थोड्याच अंतरावर गेले. सैरावैरा पड़ून गए. अमृत व हिसाब देखून तेथे निघाले. ये दोनों भी वहाँ से भाग गए. दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष हिसाबच्या शर्टाकडे गेले. दोनों थोड़ी दूर पर गए थे, तभी अमृत का ध्यान हिसाब की शर्ट की ओर गया. त्याचा खिसा फाटला होता. उसकी जेब फट गई थी. भीतीने दोघांचे पाय जमिनी राखीलते. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आले. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टासाठी हिसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. इस शर्ट के लिए हिसाब के पिता ने सावकार के पास से कर्ज लिया था. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने हिसाबला एक बाजूला ओढून नेली. तभी उसको दिमाग में कल्पना आई, एक ऐसा समझ आया. उसने हिसाब को एक बगल में लिया. स्वतःच्या शर्टची बटड़ी काढत अमृत म्हणाला. अपने शर्ट की बटन को खोलते हुए अमृत ने कहा, चल लवकर काढ तुझा शर्ट. हाँ माझा शर्ट घाल. चल अपना शर्ट निकाल के अपना शर्ट मुझे दे दे, तू मेरा शर्ट ले ले. पण तुझं काय, तू काय घालणार, हिसाब ने विचारले. लेकिन तुम्हारा क्या, तुम क्या पहनेगा, हिसाब ने उससे पूछा. मी तुझा शर्ट घालीन, मैं तुम्हारा शर्ट पहनूंगा. अमृत ने उत्तर दिले. अमृत ने उसको जवाब दिया. हिसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टांची अदलाबदल. अब दोनों का शर्ट बदल गया. पण त्याने काय होणार आहे. तुझे बाबा तुझा मार देतील. ने कहा कि तुम्हारे पिताजी तुम्हें मारेंगे. खरं ते मला मारतील, पण मला वाचायला आई आहे. ठीक है, मेरे पिताजी मुझे मारेंगे, लेकिन मुझे बचाने के लिए मेरी माँ है, अमृत ने उत्तर दिया. हिसाब घुण बनला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खुकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. तभी किसी के खांसने की आवाज़ और पास आने की आवाज़ सुनाई दी. दोघा मुलांनी झटपट शर्टाची अदलाबदल केली. दोनों ने जल्दी से अपने शर्ट का अदल बदल किया आणि गली बाहेर आली और गली से बाहर आ गए. मग सावकाश घराकडे चालू लागले और आराम से घर की तरफ चलने लगे. भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती.
डर के मारे अमृत की छाती धडधड होत उसकी बढ़ गई, धड़कन बढ़ गई. पण त्याने नशीब चांगले होते तो होळीचा दिवस होता और उसका किस्मत अच्छा था कि उस समय होली का दिन था. या दिवशी झोबाझोबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला, जब भी अमृत की माँ ने उसके फटे हुए शर्ट को देखा, तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि त्याच्या माफ करून टाकली. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. उसकी माँ ने देखा तो उसने सुई दोरा लेकर उसके शर्ट को सिल दिया. मुलांची भीती गेली. दोनों का डर समाप्त हो गया. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहर होली पेटवली होती ती बघायला निघाले. बाहर होली जलाया जाने की तैयारी हो रही थी और दोनों का डर समाप्त हो गया और बाहर चले गए. शर्टाची अदला बदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. उसमें से कोई भी एक लड़का देख रहा था. ध्यान आया की ये लोग शर्ट बदल रहे थे. त्याने दोघांच्या आनंदावर बिरजड घालत तोडा मारला. असं तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे तर आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल. या धास्तीने दोन्ही मुले आपल्या घराकडे धावली. हिसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. हिसाब के पिता आंगन में खाट पर बैठे हुए थे. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली. दोन्ही बच्चों को आवाज दी. अरे असे मित्रापासून पळताय का? या इकडे बसा माझ्यापाशी. कहाँ भाग रहे हो दोनों मित्र? आओ मेरे पास बैठो. त्यांनी अमृतला हाक मारली. अमृत को आवाज दिया. त्याला बरोबर घेऊन ते त्याच्या घरी गेले. त्याने अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसन भाई म्हणाले, भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का? ती हसत म्हणाली. वो हसने हुए कहा, काय झालं हसन भाई? क्या हुआ हसन भाई बताओ? अहो तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? भाभी अमृत सारखी एकच काय अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसन भाई भावपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. हसन भाई वहिनींना म्हणाले, ज्या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. हसन भाई काय सांगत आहे ते ऐकायला हसन भाई क्या बोल रहे हैं उसको समझने के लिए शेजार पाचा बायकाजी तिथे जमला. अगल बगल की जो स्त्रियां थी वो भी इकट्ठा हो गई. या मुलांनी आपापल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसन भाईना फार वेळ लागला नाही. यह बात बताने के लिए कि इन दोनों बच्चों ने क्यों अपने शर्ट का अदल बदल किया है, यह बताने के लिए उन्हें बहुत देर नहीं लगा. ते सांगून ते पुढे म्हणाले. ये बोलकर उन्होंने आगे कहा, हिसाबनं अमृतला विचारलं. हिसाबने अमृत से कहा कि तुझ्या बाबांनी तुझ्या मारलं तर तुझे पिताजी तुमको मारेंगे तब. यावर अमृत काय म्हणाला? इस पर अमृत ने क्या कहा ठाऊक आहे. ये मुख्य विषय है. तो म्हणाला मला वाचवण्यासाठी माझी आई आहे किती खरं आहे. उसने कहा कि मुझे बचाने के लिए मेरी माँ है. यह कितनी अच्छी बात है. अमृतच्या उत्तरानं माझ्या बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं. अमृत व हिसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. इस प्रकार से ये पाठ समाप्त होता है. धन्यवाद.